न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोजित श्रीरामपूर येथील सभेच्या वेळी राहुल गांधी विचार मंच आणि ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने खंबीर योद्धा पुरस्कार त्यांना देण्यात आला। हा पुरस्कार अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्या हस्ते देण्यात आला आहे। 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्रीरामपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच जाती सलोखा राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले। कोरोना काळात कोणत्याही गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले। माझे कुटुंब माझी जबाबदारी हा महत्त्वाचा नारा देऊन समाजातील लोकांना कोरोना काळात कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले। या त्यांच्या चांगल्या निर्णयांबद्दल आणि मुख्यमंत्री पदाच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना श्रीरामपुरातील राहुल गांधी विचार मंच आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने खंबीर योद्धा हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय झलारे, अशोक थोरे, सचिन बडदे, शेखर दुबैया, संजय साळवे, सचिन जगताप, सचिन गुजर, अविनाश काळे, भाऊसाहेब तोरणे, दीपक कदम, नितीन जाधव, प्रमोद संसारे, रवींद्र लोंढे, अविनाश काळे, सुरेश ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।